आमच्या पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी कुणीही स्पर्धेत नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। मात्र बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी मुख्यमंत्रीपदाचा बॅनर लागल्यानं विविध चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। तर दुसरीकडे श्रीगोंद्याच्या जागेवरून महाविकास आघाडीमधला वाद देखील समोर आलाय। पाहूयात। एकीकडे आमच्या पक्षातून कुणीही मुख्यमंत्री पदाचा दावेदार नसेल असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं असताना दुसरीकडे बारामतीत सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री बॅनर लागल्यानं विविध चर्चा होत आहेत। त्यात सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात अशी बारामतीकरांची भावना असल्याचा दावा अमोल कोल्हेंनी केलाय। हे इलेक्शनचे चालत असतं। या इलेक्शनमध्ये असे प्रकार घडत असतात। कधी सुप्रिया सुळे होतील तर कधी रश्मी ठाकरे होतील। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना असतात आणि ते व्यक्त करत असतात आणि नेते लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतात। ते बांधलं झळकणारच, कारण ही भावना बारामतीकरांची आहे। बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये इतकी ऑड फाईट होती। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं होतं त्यामध्ये बारामतीच्या सर्वसामान्य मतदारांनी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या पारड्यात भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यांची भावना त्यांनी बॅनरवर जर व्यक्त केली तर मला वाटतं काय कुणाला त्यामध्ये आपत्ती असण्याचं कारण नाही। बाजारात नाही तुरी आणि नवरा नवरीला मारी आणि त्यामुळे संजय राऊत म्हणतायत आमचाच मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात म्हणतात काँग्रेसचाच मुख्यमंत्री, इकडे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि त्याच्यामुळे महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे आणि महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या सरकारवर पूर्णपणे समाधानी आहे आणि त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार आहे। महाविकास आघाडीच्या लोकांना पोस्टरवरच लावण्याकरता त्यांचं काम आहे। दुसरीकडे नगरच्या श्रीगोंद्याच्या उमेदवारीवरून मवियात वादा सुरू झाल्याची चर्चा रंगते। काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यातून ठाकरेंचा आमदार जिंकून जाणार असल्याचा दावा केला होता। मात्र अप्रत्यक्षपणे असा परस्पर जागांवर दावा सांगितल्यामुळे शरद पवारांनी नाराजी वर्तवली। त्यानंतर राऊतांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। या श्रीगोंदा तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल। लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल। माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन तालुक्याचे तुमच्या तालुक्यात फुलं आले आणि त्यांनी जाहीर करून टाकले की हे आमचे उमेदवार। अशा प्रकारे कुणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही। कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही। परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडते मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेले मला माहिती आहे। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही। महायुतीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करण्याची भूमिका घेतली तर मवियात मुख्यमंत्री पदाचा चेहरा हवा यासाठी ठाकरे गट आग्रही राहिलाय। त्यावर काँग्रेस आणि शरद पवारांनी नकार दिल्यानंतर त्यांच्याच बारामतीत सुळेंचे बॅनर लागल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र तर्कवितर्कांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।